एसआरबी न्यूज टीम कडून सर्व रसिक प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या लक्ष शुभेच्छा। हा स्वातंत्र्य दिन चिराई हो। धन्यवाद। एसआरबी न्यूजच्या सर्व रसिक प्रेक्षकांना ऋषिकेश शेलारचा मनपूर्वक नमस्कार। हिंद देश के निवासी सभी जन एक है, हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है, अशी आपली भारतीय संस्कृती। आणि आज आपण आपल्या भारताचा 74वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत। आमच्या एसआरबी परिवाराकडून आपणास स्वातंत्र्य दिनाच्या लक्ष शुभेच्छा। चला तर मग सुरू करूयात आपला फोन इन दिलखुलास कार्यक्रम आणि पाहूयात आपल्याला फोन करणारे आपले पहिले प्रेक्षक कोण आहेत ते। हॅलो हॅलो, नमस्कार। नमस्कार सर। दिलखुलास या कार्यक्रमात आपले स्वागत आहे। कोण बोलतोय? मी घनश्याम द्रोडे, महाराष्ट्राचा छोटा पुढारी बोलतोय। अरे वा घनश्यामजी, तुम्ही आज आम्हाला फोन केलात। खरं तर खूप तुमचेच धन्यवाद आम्ही व्यक्त करतो, कारण तुम्ही आमच्या दिलखुलास या कार्यक्रमात जोडलेले आहात। हो, बोला सर। नक्कीच घनश्यामजी, आज आपण भारताचा 74वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत। एक भारतीय नागरिक म्हणून तुमच्या भावना कशा पद्धतीच्या आहेत? नक्कीच, आज प्रथम मी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आज 74वा स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे। आनंदाची बाब आहे। आज खरं तर म्हटलं तर आपल्या देशावर जे कोरोनाचं संकट पसरलेलं आहे, त्यामुळे आपण घरगुती हा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत। हॅलो, हा बोला बोला, तुमचा आवाज येतोय मला, बोला तुम्ही। हो, तर माझं ईश्वरचरणी एकच प्रार्थना करी, हे जे कोरोनाचं संकट आपल्या देशावर, महाराष्ट्रावर, जगभरात पसरलं आहे, ते लवकरच संपू दे। आणि खरं तर आपल्या तरुणांनी हा भारतीय स्वातंत्र्य दिन आणि सर्वांनी घरी राहून, कुणी शाळेत जाऊन सोशल डिस्टन्सिंगचा मज्जा न उडवता व्यवस्थितपणे साजरा केलाय। जसं आपल्या देशावर प्रेम आहे, असंच प्रेम राहू द्या, असंच तुमची सर्वांनी काळजी घ्या। आपला देश आपण जपलं पाहिजे, आपल्या देशाचं हित आपण बघितलं पाहिजे। नक्कीच घनश्यामजी, तुम्ही खूप सुंदर असा संदेश या माध्यमातून देतच आहात। घनश्यामजी, तुम्हाला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या ज्या काही गाव आहे त्या गावात कशा पद्धतीने आजचा स्वातंत्र्य दिन साजरा केला गेला? हॅलो सर, हा बोला। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मी एकच बोलन, उत्सव तीन रंगांचा, उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नमस्तक मी त्या सर्वांसाठी आज ज्यांनी हा भारत देश घडविला। सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, जिजाऊ माता असतील, सावित्रीबाई फुले असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, या सर्वांनी एकत्र ठेवून अहिल्यादेवी होळकर असेल, यांनी सर्वांनी बाजीचे प्राण देऊन राष्ट्र घडवलाय। तरुणांना मी एकच सांगन, आजच्या दिवशी सांगतोय की व्यसन करू नका, व्यसनापासून लांब राहा। आज अनेक तरुणांनी आपल्या देशासाठी प्राण गमावलेले आहेत, अनेक नेत्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे, त्या बलिदानाचं स्वार्थिक झालं पाहिजे। आजच्या दिवशी मी एकच सांगेन माझ्या माता पित्यांना, वडीलधाऱ्या माणसांना, की आपल्या भूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माता, अहिल्यादेवी होळकर हे समाजात घडणं महत्वाचं आहे आणि घडवावं लागेल, तरच आपला भारत देश आज टिकून राहील। आणि नक्कीच घनश्यामजी, तुम्ही खूप सुंदर संदेश तर देतच आहात। आणखीन एक तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहे की स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हाला भारतामध्ये कुठले कुठले बदल हवे आहेत असं वाटतं? कुठले बदल भारतामध्ये झाले पाहिजेत? स्वातंत्र्य दिनानिमित्त
मी सगळ्यांना एक सांगन की आधी सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी राहा, सुरक्षित राहा. ही कोरोनाचं जी संकट आहे आपण याच्यात योद्धा आहोत. हे युद्ध आपल्याला जिंकायचं आहे. आणि सरकारने शेती मालाकडे पाहिलं पाहिजे, विजेचं पाहिलं पाहिजे, शेतकऱ्यांविषयींना वेगवेगळ्या राबवल्या पाहिजेत. सरकारचे अनेक जे प्रयत्न असतील. आज मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. जे सरकारने ऑनलाईन शिक्षण चालू केलं आहे तसंच ऑनलाईन शिक्षण चालू करण्याबरोबर आज काही गरिबांच्या मुलांच्या हातात मोबाईल आलेला नाही. गरिबांच्या मुलांच्या हातात मोबाईल आले नाहीत. मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. तसं सरकार म्हणतंय पोट भरले पाहिजे. तसं ठाकरे सरकारने पोटाचा विचार केलं. 4 रुपये 5 रुपये जेवण खाई. तसं शिक्षणाचं बी मोफत शिक्षण करावं. आणि शाळेचं लवकरात लवकर जी सरकारची धरसोड होते ना, अशा कॉलेज शाळा या टप्प्यात चालू करायचे. तिथं रेड सिग्नल तिथं हे असं चालूच ना नियोजन ते एक ठामपणे थांबव तुम्ही. आणि माझं जनतेला पण आव्हान आहे, सिरियसली घेऊ नका. हा कोरोना मान्य आहे, कोरोना घेण्यासारखंच आहे, पण थोडं कोरोना बरोबर आपण बी जगायला शिका. लय घरासारखं वारंवार घरात राहू नका. काहीतरी कामधंदे करा. आज रोजगाराची परिस्थिती गंभीर आहे. हाताला काम मिळत नाही तर सरकार सगळीकडेच लक्ष देऊ शकत नाही ना. पण नोकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, कंपन्यावाल्यांचे प्रश्न असतील, रस्त्याचे पावसाने रस्ते खराब झाले. आमच्या गावाकडे म्हणजे तालुक्यात गेलं तर रस्त्यात खड्ड्यात रस्ते हे समजत नाही. मी कवापासून मुद्दा लावून धरलाय पण माझ्या मुद्द्याकडे कोणी लक्ष करत नाही. सगळे दुर्लक्ष करतायत. पण माझ्या सरकारला एक विनंती आहे, तुम्ही लक्ष करा. आज स्वातंत्र्य दिन आहे. जसं या नेत्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्याग केला तसं येणाऱ्या काळात आमच्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य हमी भाव आणि हे जर सरकारने रोजगाराचे मुलांना ही जी शिक्षक आहेत मुलं त्यांना नोकरी भरती झाली पाहिजे. त्यांना कुठल्या ना कुठल्या व्हायना नोकऱ्या द्या. नोकऱ्या देणं गरजेचं आहे. आज आमच्या बहीण भावंडांची लग्न होत नाहीत कारण यांना नोकऱ्या नाहीत. कुणी म्हणतंय मुलगा काय करतोय नोकरी करा. नोकरी नाही करत. ठीक आहे, मुलगी देत नाही, मुलांची लग्न होत नाहीत. याला जबाबदार फक्त सरकार आहे. तर तुम्हाला सांगतो आमच्या तरुण मुलांना आणि नोकऱ्या न दिल्यामुळं आमची मुलं व्यसन होत आहेत, बरबाद होत आहेत. सरकारने दक्षता घ्या. नोकरीचे फॉर्म करा. लवकरात लवकर नोकरी द्या. आज कित्येक मुलं गरिबाची मुलं शिकून इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, पण त्यांना नोकरी नसल्यामुळे ते गरीब असले. मग ते म्हणतात आमच्या शिक्षणाचा फायदा काय, तर ते व्यसनाकडे लागले कारण त्यांना त्याग यायला लागलाय. तर असं न करता लवकरात लवकर तुम्ही फॉर्म करा. हा हे कोरोनाचं खूप मोठं संकट आहे, पण आता आपल्याला बी कोरोना बरोबर जगायला हवं. कोरोनाला घेऊन राहायला नाही पाहिजे. काळजी घ्या. कोरोना बरोबर जगायला हवं. कोरोनाची काळजी घेतली पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे. आपण व्यवस्थित सर्दी ताप खोकला लक्षण आढळल्यास थोडी डॉक्टरांना भेटलं पाहिजे घाबरताना. नक्कीच तुम्ही सर्व सुंदर अशी अतिशय सुंदर सर्व प्रश्न तुम्ही मांडलेले आहेत. तुमचा रस्त्याचा प्रश्न असेल किंवा गोरगरीब विद्यार्थ्यांचा मोबाईलचा प्रश्न असेल, मला तर असं वाटतं सरकारने जे काही गरीब विद्यार्थी आहेत ज्यांच्या घरामध्ये अजूनही मोबाईल नाहीये, स्मार्टफोन नाहीये, त्यांना सुद्धा सरकारने स्मार्टफोन द्यायला हवाय. कारण आपल्या खेड्याकडची जर आपण परिस्थिती बघितली तर खूपच अतिशय दुर्लक्षित अशी आपली परिस्थिती आहे खेडेगावची. आणि तुम्ही रस्त्याचा जो काही प्रश्न मांडलाय तो नक्कीच आपल्या दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमापर्यंत आपण सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात घनश्यामजी. नक्कीच ऋषिकेश सर, तुम्ही खूप छान बोलतात. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला वाचा फोडण्याचं काम करतात, सरकारला धारेव धरण्याचं काम करतात. त्याबद्दल हा घनश्याम दरोडे तुमच्या सर्वांचा आभारी आहे. आणि सर जे तुम्ही म्हणत होता घनश्याम तुझा रिझल्ट कधी येणार, रिझल्ट कधी येणार, तर रिझल्ट आलेला आहे माझा. किती टक्के पडलेत घनश्याम तुम्हाला? सर आम्हाला 62% पडलेले आहेत.
आणि घनश्याम, तुझं सगळ्यात महत्वाचं पहिलं आम्ही कौतुक करतो, तुला 62% पडलेले आहेत. तुझं शेड्यूल तितकं बिझी असतं, तू शूटिंग मध्ये व्यस्त असतोस, तुला आणखीनही महाराष्ट्राचे कामं खूप सारे असतात आणि यामधून तुला इतके टक्के पडलेत. खरं तर तुझं मनापासून आमच्या SRB न्यूज कडून अभिनंदन. धन्यवाद सर. आणि नक्कीच तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो एवढी सदिच्छा व्यक्त करतो. आणि दिलखुलास मध्ये तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल तुमचे आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद घनश्याम, आज तुम्ही कार्यक्रमात फोन केलात. नक्कीच तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मी मनपूर्वक आभार शुभेच्छा देतो. आणि 74वा स्वातंत्र्य दिन अशा पद्धतीने साजरा होत आहे. खरंच तर हे संकट लवकर संपो हीच धन्यवाद तुम्हाला. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या मी दरवडे परिवारातर्फे घनश्याम दरवडे आणि दिलखुलास गप्पांच्या तर्फे तुम्हाला शुभेच्छा. तुमचं सर्वांचा आभार. घरी राहिलात व्यवस्थित आपल्या देशाचं प्रेम तुम्ही व्यक्त केलंय, कुठेही राडा गोंधळ न करता. तर असंच काळजी घ्या आपल्या देशावर. आपण आपल्या कुटुंबावर असेच प्रेम करा जितकं तुम्ही देशावर करताय, जितकं महाराष्ट्रावर करताय. आणि सर्वजण असेच एकमेकीने एकच सांगून पुन्हा एकदा आज जसं स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण सर्वजण दरवर्षी एकत्र येतो. यावर्षी कोरोनामुळे एकत्र नाही आलं तरी मनाने विचारांनी आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. तर हा महाराष्ट्र घडेल आणि महाराष्ट्राचा इतिहास घडेल. नक्कीच घनश्यामजी, तुम्ही खूप सुंदर तुमच्या भावना व्यक्त केल्या. मी तुमचे पुन्हा एकदा SRB न्यूज कडून आभार व्यक्त करतो. धन्यवाद, आपण सहभागी झालात. धन्यवाद सर. ओके. नमस्कार, फोन इन कार्यक्रम दिलखुलास मध्ये आपले स्वागत आहे. कोण बोलतंय? तर सातपुते महादेव बोलते, बीडवरून. महादेवजी, बीड बघून आपण बोलताय. ओके, बोला. आज स्वातंत्र्य दिन आहे, स्वातंत्र्य दिनाबद्दल तुमच्या भावना व्यक्त करा. तर आपण सगळे भारतीय एकत्रच आहोत आणि 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन 74वा वर्धापन दिन आहे. त्याच्याबद्दल मी सर्व भारतीयांना माझ्यातर्फे व आमच्या बीड तर्फे सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो. एवढंच. नक्कीच महादेवजी, तुमच्या शुभेच्छा आमच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचतायत आणि तुम्ही खूप सुंदर संदेश सुद्धा दिलेले आहे की सर्व भारतीय हे एक आहेत. आणि या निमित्तानं अजून काय सांगाल, काय करता तुम्ही? तर काही नाही, सध्या आपलं एक पत्रकार म्हणून काम करतो जनतेच्या हितासाठी. नक्कीच नक्कीच. आणि पत्रकार हा देशाचा लोकशाहीचा स्तंभ असतो आणि तुम्ही पत्रकार असून सुद्धा आमच्या चॅनेलवरती फोन केलात आणि आमच्याशी संवाद साधलात. नक्कीच आम्हाला खूप बरं वाटलं. आमच्याकडून तुम्हाला सुद्धा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. हॅलो. हा, हॅलो. नमस्कार, फोन इन कार्यक्रम दिलखुलास मध्ये आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय? हो, मी कुंडलिक बारातले बोलतो, राक्षसवाडी, कर्जत तालुक्यामधून. वा वा वा, राक्षसवाडी बघून आपण बोलताय? हो, राक्षसवाडी बुद्रुक. काय करता कुंडलिकजी आपण? आम्ही आता या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो. वा वा, नाईस नाईस. कुंडलिकजी, आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताय आणि आज आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे 74वा. आपण कशा पद्धतीने आपल्या भावना व्यक्त कराल? हो, तर आता सगळं माहिती, सगळ्या जगात कोरोनाचा ही चालली ना महामारी चाललेली. हो. त्याच्यामुळे कोणालाही घराच्या बाहेर निघता येत नाही आता. हो. त्याच्यामुळे दरवर्षी आपण कसे कॉलेजवर गेलो एखाद्या आपल्या मराठी गावातल्या शाळेमध्ये जाऊन साजरा बिजरा करू शकतोय. तर त्यावेळेस असं कुठे बाहेर जाता येत नाही, काय नाही. हो हो, नक्कीच नक्कीच. कारण कोरोनाचा कहर इतका माजलेला आहे की आपण स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी बाहेर नाही जाऊ शकत, पण आपण तो घर बसल्या सुद्धा साजरा करू शकतो. घरामध्ये राहून सुद्धा आपण तो साजरा करू शकतो. आणि प्रशासनाला सहकार्य करणं म्हणजे हा सुद्धा आपण आपला स्वातंत्र्य दिन साजरा केल्यासारखंच आहे कुंडलिकजी. आणि मला तर कुंडलिकजी असं वाटतं की आपण जो काही स्वातंत्र्य दिन आता साजरा करत आहोत तर आपल्या कोरोनाच्या काळात आपल्या नर्स असतील, सिस्टर्स असतील, डॉक्टर्स असतील, यामध्ये लढणारा प्रत्येक एक तरुण आपल्या भारतासाठीच लढतोय, नाही का? हो, आपला प्रत्येक व्यक्ती पोलीस झाले, डॉक्टर झाले, सिस्टर झाले, सगळे आपल्यासाठी लढतायत ना स्वातंत्र्यासाठी. आणि नक्कीच खरं तर ज्यावेळेस ते आपल्यासाठी लढतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्याला स्वातंत्र्याचा अर्थ कळल्याशिवाय राहत नाही कुंडलिकजी.
हो. पुंडलिकजी, आपण MPSC UPSCचा अभ्यास करता का? हो, MPSCचा अभ्यास करतो. नक्कीच नक्कीच. आणि जरी विद्यार्थी असला तरी तो आपल्या देशासाठीच लढतोय, हीच भावना आपण कायम मनामध्ये ठेवूयात आजच्या स्वातंत्र्य दिनी. हो, त्यामुळेच ना प्रशासनाला सहकार्य केलं. इकडे तिकडे बाहेर कोणी जमा होऊन दिले नाहीत लहान मुले. सगळे रूम मध्येच राहून सगळ्यांनी प्रशासनाला सहकार्य केलं. रूम मध्ये काय कार्यक्रम असतील ते साजरे केले. आणि आज तुमच्या गावातला स्वातंत्र्य दिन कशा पद्धतीने साजरा केला गेला? स्वातंत्र्य दिन काय, जेवढे शिक्षक लोक होते हो सरकारच्या नियमानुसारच साजरा केला. हो हो हो. प्रशासनाने जसे सांगितलं पाळून हा स्वातंत्र्य दिन साजरा केलाय म्हणायचं तुमच्या राक्षसवाडीमध्ये. नक्कीच. तुम्हाला सुद्धा स्वातंत्र्य दिनाच्या आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा कुंडलिकची. धन्यवाद धन्यवाद. आणि नक्कीच तुम्हाला MPSC UPSC मध्ये यश मिळो, तुमच्या स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला यश मिळो एवढी सदिच्छा आम्ही व्यक्त करतो. आणि तुम्ही आज आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद, आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात. धन्यवाद धन्यवाद सर. ओके. हॅलो, फोन इन कार्यक्रम दिलखुलास मध्ये स्वागत आहे. कोण बोलतंय? मोठ्याने बोला, आपला आवाज येत नाहीये. हा तेजसजी बोला. कुठून बोलताय तेजस आपण? पुणे निगडीवरून आपण बोलताय. काय करता तेजस आपण? सिव्हिल इंजिनियर आहात. अरे वा, नाईस. सिव्हिल इंजिनियर आहात आणि आज आपल्या भारताचा 74वा स्वातंत्र्य दिन आहे. मग सिव्हिल इंजिनियर खऱ्या अर्थानं तुम्ही आहात आणि आज स्वातंत्र्य दिन सुद्धा आहे. कशा पद्धतीने आपण आपल्या भारतीयांना शुभेच्छा द्याल? मी पहिल्यांदा सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक असे शुभेच्छा देतो. हो. आणि या सर्वांमध्ये सर्व देशवासियांची लवकरच सुटका व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. नक्कीच तेजसजी, तुम्ही खूप सुंदर अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आमच्याकडून सुद्धा तुम्हाला भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तेजसजी, खरं तर भारतीय स्वातंत्र्य दिन हा चिराई हो ही आपली एक अपेक्षा तर आहेच, पण त्याचबरोबर कोरोनाचा कहर सध्या खूप माजतोय आणि कोरोनातून बरेच लोक बरे होत ही सुद्धा आपली या स्वातंत्र्य दिनी एक इच्छा असेल नक्कीच, नाही का? हो नक्कीच. पुण्यामध्ये सध्या कसा कोरोनाचा कहर सध्या चालू आहे? पुण्यामध्ये सध्या बरेच सगळीकडे पेशंट सापडत आहेत. सध्या खूप कहर चाललेला आहे पुण्यामध्ये. आणि नक्कीच आपले पोलीस सुद्धा आपल्यासाठी रस्त्यावरती उतरलेले आहेत. हा सुद्धा खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य दिनाचा अर्थ जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि डॉक्टर सुद्धा आपल्यासाठी लढतायत, नाही का? आपल्या कोरोना पेशंटला डॉक्टर सुद्धा बरे करतायत. म्हणजे त्यांचा सुद्धा आपल्या स्वातंत्र्यामध्ये मोलाचा वाटा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. स्वातंत्र्य मिळालेलेच आहे आपल्याला, पण आपल्याला वाचवण्यासाठी ते सुद्धा अहोरात्र झटतायत. डॉक्टर असतील, पोलीस असतील, नाही का? हो नक्कीच. नक्कीच. अजून काय सांगाल आपण? नक्कीच तेजसजी, तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल धन्यवाद. हॅलो. हा नमस्कार. फोन इन कार्यक्रम दिलखुलास मध्ये आपले स्वागत आहे. कोण बोलतंय? छत्तीस चंद्रकांत. चंद्रकांत, कुठून बोलताय आपण? आडळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर इथून बोलत आहे. नक्कीच, आढळगाववरून आपण बोलताय. चंद्रकांत, काय करता आपण? माझा हे किराणा दुकान आहे. हो. हॉटेल आहे. नक्कीच, किराणा दुकान आणि हॉटेल व्यवसाय तुमचा आहे. नक्कीच. चंद्रकांतजी, आज आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. 74वा स्वातंत्र्य दिन खऱ्या अर्थानं आपण साजरा करतोय. कशा पद्धतीनं आपण शुभेच्छा देऊ इच्छिता? आता शुभेच्छा, कारण कोरोनाचा हे चालू आहे ना महामारी. हो नक्कीच. त्याच्यासाठी घरी बसूनच शुभेच्छा द्यायच्या. हो नक्कीच नक्कीच. खूप सुंदर संदेश तुम्ही चंद्रकांतजी देत आहात. कोरोनाच्या या कहरमध्ये आपण सर्वांनी घरी बसूनच आजचा आपला भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपण सोशल डिस्टन्सिंग पाळून सुद्धा हा स्वातंत्र्य दिन साजरा करू शकतो, नाही का? हो बरोबर. आणि चंद्रकांतजी, मला वाटतं हा पहिलाच स्वातंत्र्य दिन असेल जो आपण घरात बसून साजरा करतोय. हो पहिलाच.
आणि चंद्रकांतजी, तुमच्याकडे कशा पद्धतीने आजचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आलाय? आमच्याकडे घरी बसूनच सर्वांना शुभेच्छा दिल्या, मोबाईलवरूनच. मोबाईल बघून. हा, आणि मोबाईल हे खूप सुंदर माध्यम आहे चंद्रकांतजी, ज्या माध्यमातून आपण एकमेकांशी संवाद साधू इच्छितो, एकमेकांशी बोलू इच्छितो आणि खूप सारं काम मोबाईल बघून आपण करू इच्छितो, नाही का? हो, मोबाईल. आणि मोबाईलमुळे खरं तर जग जवळ आलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण मोबाईल बघून सुद्धा स्वातंत्र्य दिन साजरा करू इच्छितो, नाही का? हो. आणि चंद्रकांत, मला अजून तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तुमचं जे गाव आहे आढळगाव, तर आढळगावला आज कशा पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे? तुमची मराठी शाळा असेल, तुमचं ग्रामपंचायत असेल. एकदम म्हणजे असं डिस्टिजन ठेवून केलेलं आहे स्वातंत्र्य दिन केलेलं, म्हणजे थोड्या म्हणजे मोजक्या लोकांच्या सहवासात तुमचा स्वातंत्र्य दिन साजरा झालाय. हो, नक्कीच खूप सुंदर तुम्ही हा प्रोजेक्ट राबवलेला आहे स्वातंत्र्य दिनाचा. सोशल डिस्टन्सिंग पाळून तुम्ही हा स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे. हो, नक्कीच. चंद्रकांतजी, धन्यवाद, तुम्ही आज आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आपल्या शुभेच्छा आमच्या टोटल भारतीयांपर्यंत पोहोचवल्यात. तुम्हाला सुद्धा स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हो, थँक्यू. धन्यवाद. हॅलो. हा, नमस्कार. फोन इन कार्यक्रम दिलखुलास मध्ये आपले स्वागत आहे. कोण बोलतंय? सर मी दीपक माळी, पाचेगाव, तालुका नेवासावरून बोलतोय. नेवाशा बघून आमच्याशी संवाद साधताय आपण? हो सर. हो दीपकजी, बोला, काय म्हणता? सर, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा. नक्कीच, आमच्याकडून पण तुम्हाला खूप साऱ्या लक्ष शुभेच्छा दीपकजी. हो हो हो. दीपकजी, काय करता आपण? सर मी इंजिनियर आहे, आता जस्ट पास आउट झालो. वा वा वा, नाईस. कुठला इंजिनियरचा तिकीट आहे आपला? सिव्हिल इंजिनिअरिंग. नक्कीच दीपकजी. आणि खऱ्या अर्थाने दीपकजी, प्रत्येक माणूस हा देशासाठी लढतच असतो. मग तो सीमेवर लढतो काय, किंवा रानामध्ये शेतकरी लढतो काय, किंवा आपल्यासारखा एखादा होतकरू विद्यार्थी यशस्वी होण्यासाठी लढतो काय, तर प्रत्येक व्यक्ती हा आपल्या देशासाठीच लढतो. ही भावना आपण प्रत्येकाने मनामध्ये ठेवली पाहिजे, नाही का? हो सर, नक्कीच. आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिनाबद्दल काय वाटतं? कुठली गोष्ट तुम्हाला, एखादी गोष्ट खटकतीये का जी आपल्या भारतामध्ये नको व्हायला पाहिजे? अशी कुठली गोष्ट तुम्हाला खटकतीये का? किंवा स्वातंत्र्य दिनाबद्दल आपल्या भावना नेमक्या कशा पद्धतीच्या आहेत? सर, स्वातंत्र्याच्या आता जवळजवळ 74 वर्ष आली. हो. आपण वेगवेगळ्या प्रकारचे मायने पार करत चाललोय डेव्हलपमेंटच्या बाबतीत. परंतु आपण डेव्हलपमेंट कशाला म्हणणार? डेव्हलपमेंटची व्याख्या काय ठरवणार? आपण डेव्हलपमेंट यालाच म्हणणार का की मोठ्या मोठे शहरं वाढवले, मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधल्या, आपण विमानाने फिरायला लागलो, ही डेव्हलपमेंट आहे का? आपण इकडे मेट्रो, ही डेव्हलपमेंट आहे का? तर माझ्या मते ही डेव्हलपमेंट नाहीये. शेवटच्या तळागाळापर्यंत जोपर्यंत डेव्हलपमेंट पोहोचत नाही, जोपर्यंत विकास पोहोचत नाही, जोपर्यंत माणसाचा आनंद, जीवन आनंदी होत नाही, तोपर्यंत याला डेव्हलपमेंट म्हणता येणार नाही. आज सुद्धा भारतामध्ये सगळ्यात जास्त भूक बळीने माणसं मारतात. हो, नक्की. मग आपण स्वतःला डेव्हलप कंट्री कसं समजू, विकसनशील कंट्री का बरं म्हणावं? आज सुद्धा नक्कीच जवळजवळ नक्षलवादाच्या नावाखाली कितीतरी आदिवासी मुलांचं किंवा तरुणींची हत्या केली जाते. आपण याला कसं स्वातंत्र्य म्हणणार? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जातोय. नक्कीच. प्रशांत भूषण यांनी, जे आपले वकील आहे, आपले सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत, त्यांच्याबद्दल जे मत व्यक्त केलं होतं, तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. तर कुठेतरी आजच्या घडीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळा घोटला जातोय. आणि हे कुठेतरी आजच्या तरुणाईने समजून घेतलं पाहिजे की बाबांनो, आपल्याला संविधानाने बोलण्याचं स्वातंत्र्य दिलंय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय, आणि आपलं तो बोलणं हा अधिकार आहे. आणि या आताच्या परिस्थितीमध्ये त्याचा गळा कुठेतरी घोटला जातोय. आणि ह्या सगळ्या बाबींवरती आजच्या तरुणाईने लक्ष ठेवलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीवरती बोलल्या पाहिजे. खरं तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्या दिवशी तुम्ही बोलायला घाबरता म्हणजे तुम्ही गुलाम झाला. आजचा तरुण काही बोलायला घाबरतोय. आणि दुसरी गोष्ट, 74 वर्ष झालेत आज भारत स्वतंत्र होऊन. हो, नक्कीच. आणि बाबासाहेब असं सुद्धा म्हणतात, गुलामाला जर गुलामाची जाणीव करून दिली तर नक्कीच तो बंड करतो. आणि खरंच आजच्या तरुणांनी अशा पद्धतीचा बंड केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
हो, नक्कीच नक्कीच. परंतु ते बंड लोकशाहीला स्मरून असल्या पाहिजे, ते लोकशाही मार्गाने असलं पाहिजे. तशा बंडाला माझा पाठिंबा आहे किंवा मी तशा बंडाचा विचार करतो की जे लोकशाहीच्या माध्यमातून झालं पाहिजे. इथलं संविधान टिकल्या पाहिजे, इथला जो सर्व धर्म समभाव जी भावना आहे लोकांमध्ये ती टिकल्या पाहिजे, विविधतेत एकता जे भारताचं वैशिष्ट्य आहे ते टिकल्या पाहिजे. आणि त्या तरुणांनी एकल कोट न होता किंवा एक धर्मी एक विचारी न होता हे मान्य केल्या पाहिजे की भारत हा वेगवेगळ्या पंथांचा, धर्मांचा आणि वेगवेगळ्या संस्कृतींचा मिळून एकत्र झालेला देश आहे. तुम्ही त्याला एक संघटनेमध्ये बांधण्याचा प्रयत्न करताय ते चुकीचं आहे. जे की ज्या की धर्मांना शक्ती बांधण्याचा सध्या प्रयत्न करतात एकाच रंगामध्ये, असं तर होऊ शकत नाही. कारण भारताचा जर तुम्ही भौगोलिक परिस्थितीनुसार विचार केला तर ज्यावेळेस तुम्ही नॉर्थ ईस्ट कडल्या राज्यांकडे जातात तर तिकडे तुम्हाला वेगळ्या वंशाचे लोक भेटतात. साऊथ मध्ये जातात तर तिकडे वेगळ्याच वंशाचे लोक भेटतात. नॉर्थ मध्ये वेगळे भेटतात. भाषांचं वेगळं पण, खाण्यापाण्याच्या पद्धतीमध्ये वेगळं पण. खरं म्हटलं तर तुम्ही ज्यावेळेस काश्मीर पासून जर निघता प्रवासाला कन्याकुमारी पर्यंत शेवटचं टोक भारताचं तर किती खाण्यामध्ये बदल होतो. शिरखुर्मापासून चालू झालो तर डायरेक्टली इडली डोसापर्यंत आपला प्रवास संपतो. एवढं विविधता आहे आपल्यामध्ये, ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे आपण. नक्कीच. हिंद देश के निवासी सभी जण एके, रंगरूप वेशभाषा चाही अनेके, अशा पद्धतीचा आपला भारतीय देश आहे. आणि खरं तर या देशामध्ये बरेच अशी प्रकरणं घडतात ज्याचा अद्याप तपास लागत नाही, अशी बरीचशी प्रकरणं आहेत दीपकजी. आणि तुम्ही खरंच खूप सुंदर बोलताय. आणखीन तुम्हाला कुठला एखादा मुद्दा इथे उपस्थित करायचा आहे का? सर, एक सगळ्यात माझ्या दृष्टीने मला पर्सनली जे काही मला म्हणजे जवळच आहे ते म्हणजे निसर्ग. सर, स्वातंत्र्याच्या 74व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय. या 74व्या वर्षामध्ये पदार्पण करताना अशा असंख्य गोष्टी घडल्यात की ज्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही. पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, जंगल तोड होते, भरमसाठ. EIA ड्राफ्ट आलाय आता एन्व्हायरमेंटल बद्दल. तो ड्राफ्ट म्हणजे डायरेक्टली माझ्या मते भांडवलदारी कंपन्यांच्या घशात जंगल घालायचं काम चाललंय. जंगल जर तुटली तर इथली पर्यावरण व्यवस्था संपणार आहे. खरं सांगायचं म्हटलं तर डेव्हलपमेंटच्या नावाखाली जंगल तोडीला माझा विरोध आहे. जंगल तर इथली जी जैवविविधता आहे ती नष्ट होणार आहे. खरं सांगायचं म्हटलं तर तुम्ही ज्यावेळी जंगल तोडता त्यावेळेस तिथल्या माणसांना स्थलांतर करू शकता. परंतु जे मुख्य आहेत, जे आबोल आहेत, त्यांचं स्थलांतर कसं करू शकणार? तिथल्या त्याचं स्थलांतर, तिथल्या किड्याचं स्थलांतर करू शकता का? तिथल्या झाडाचं, तिथल्या वेलीचं, तिथल्या पशूंचं, तिथल्या पक्ष्यांचं तुम्ही स्थलांतर नाही करू शकत. आणि ह्या निसर्गाच्या बाबतीत सुद्धा आजच्या तरुणाईने विचार केला पाहिजे की ज्या की निसर्गाच्या ऱ्हासाच्या दृष्टीने ज्या घातक गोष्टी आहेत त्यांना कुठेतरी थांबवलंच पाहिजे. आता दिबांग व्हॅली नावाचा जो हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट तिकडं नॉर्थ ईस्ट कडे होतोय त्यामध्ये जवळजवळ 3 लाख झाडांची कत्तल होणार आहे. 3 लाख झाड, 3 लाख झाडांची कत्तल याचा विचार करताय का तुम्ही? तुम्ही जंगलाला पृथ्वीचं हृदय म्हणता आणि त्या हृदयाला जर तुम्ही काटायला निघाले तर म्हणजे तुम्ही स्वतः नाश करून घेतले. सुंदर तुम्ही संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देत आहात. काय सर? नक्कीच आपण खूप सुंदर असा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देत आहोत. आणि खरं जर पाहायला गेलं तर ज्यावेळेस माणूस एक झाड ज्यावेळेस तोडतो त्यावेळेस त्याने एक झाड तोडल्याच्या बदल्यात त्यांनी 10 झाडं लावायला पाहिजे. हो सर, नक्कीच खूप सुंदर संदेश तुम्ही नक्कीच खूप सुंदर संदेश तुम्ही दिलेला आहे. आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. ओके सर. हॅलो. हॅलो, नमस्कार. फोन इन कार्यक्रम दिलखुलास मध्ये आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय? मी ॲडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव बोलतो, ग्रामीण विकास केंद्र जामखेड, जिल्हा अहमदनगर. हो अरुणजी, बोला. तुमचं स्वागत आहे दिलखुलास मध्ये. आपला आवाज थोडा मोठा वाढवा. आपण थोडं मोठ्याने बोला. जी. अरुणजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हा, येतो. तर अरुणजी, मला असं विचारायचंय, तुम्ही समाजसेवक आहात, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पण आहात, आणि खऱ्या अर्थानं तुमच्या मतानुसार स्वातंत्र्याची व्याख्या काय आहे? सगळ्यात महत्वाची स्वातंत्र्याची व्याख्या अशी आहे की ह्या देशामध्ये कोणी गुलाम असणार नाही, कोणी कोणावरती अत्याचार करणार नाही. लोकशाहीची जी सगळ्यात महत्वाची जी व्याख्या आहे, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. सगळ्यात महत्वाचं स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. कोणी कोणावर अत्याचार करणार नाही,
कुणी कोणाची अडवणूक करणार नाही, कुणी कोणाची पिळवणूक करणार नाही. सगळेजण बंधुभावाने राहतील, भेदभाव मुक्त असेल, त्याच्यानंतर वर्णभेद मुक्त असेल आणि सगळे लोक गुण्या गोविंदाने राहतील. ही सगळ्यात महत्वाची लोकशाहीची व्याख्या आहे. आणि देश स्वातंत्र्य झाल्यानंतरची सगळ्यात महत्वाची ही एक व्याख्या समजतो की देशामधून जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत, लोकशाही दिलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्या संविधानाने दिलेले जे अधिकार आहे ते लोकांना मिळाले पाहिजे आणि ते मिळतील. ही सगळ्यात महत्वाचं आजच्या दिनाच्या प्रतिमांची भूमिका आहे. नक्कीच अरुणजी, तुम्हाला एक महत्वाचा आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की वंचित बहुजन आघाडीचे तुम्ही कार्यकर्ते आहात. तुम्हाला असं वाटतंय हा भारत स्वातंत्र्य दिनानिमित्त फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने सध्या चालू आहे? फुले शाहू आंबेडकरांना जसा भारत अपेक्षित होता तसा भारत सध्या घडतोय का? नाही, बिलकुल नाही. मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांचे नाते वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आहेत. मी त्यांच्यासोबत गेली 25 वर्षापासून काम करतोय. परंतु बाबासाहेबांना, शाहूंना, फुलेंना, छत्रपती शिवाजी महाराजांना हे जे काही महामानव होऊन गेले देशामध्ये, त्यांना ज्या पद्धतीने हा देश काळजीन होता त्या पद्धतीने हा देश चालत नाही. तिथल्या गरिबांना, शोषितांना, कष्टकऱ्यांना, वंचितांना, महिलांना, जे जे वंचित घटक आहेत, तिथला शेतकरी असून त्यांना ज्या पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे त्या पद्धतीने न्याय मिळत नाही. त्या महामानवांच्या विचारावरती हा देश चालत नसून ही प्रस्थापित जी मनोवादी व्यवस्था आहे की ज्यांना वर्ग व्यवस्था मान्य, ज्यांना वर्ण व्यवस्था मान्य, ज्यांना इथले वर्ग मान्य, जाती व्यवस्था मान्य, जातीची उतरण मान्य, महिला आणि पुरुषांमधला भेद मान्य, तिथं ही सगळ्यात महत्वाची की व्यवस्था मानणारे, वर्ग मानणारे, जातीची उतरण मानणारे आज विचार चालू आहे. त्यांचं सरकार आहे, अशा पद्धतीने काम चालतंय. त्याच्यामुळे शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, उमाजी नाईक, तंट्या भील, स्वामी विवेकानंद असन, त्याचबरोबर कर्मवीर अण्णा असतील, छत्रपती शिवाजी महाराज असन, जिजाऊ असन, सावित्रीबाई फुले असन, अहिल्याबाई होळकर असन, यांच्या विचारावरती हे राज्य चालत नाही. त्यांच्या विचाराच्या दिशेने, त्यांच्या रस्त्याने त्यांना अपेक्षित असणारा जो देश आहे, त्यांच्या स्वप्नातला देश, त्यांच्या विचारातला देश आहे, त्या पद्धतीने राज्य चालत नाही, त्या पद्धतीने विचार चालत नाही. नक्कीच अरुणजी, तुम्ही खूप सुंदर मुद्दा आता मांडलेलाच आहे. तुम्हाला आणखीन एक महत्वाचा एक प्रश्न विचारायचा आहे की आज स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हाला भारतामधल्या खटकणाऱ्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अद्याप खटकतात? सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी, खरं तर ह्या देशासाठी ज्यांनी बलिदान केलं, देशासाठी ज्यांनी प्राण वेचला, जेलमध्ये गेले, फासावर गेले, स्वतः त्या ठिकाणी तडीपार झाले, खरं तर या देशाचा झेंडा ह्या ध्वजारोहण खरं तर त्यांच्या वंशातल्या माणसाच्या हातात झाला पाहिजे. ज्या महामानवानी परिवर्तनवादी चळवळीत काम केलं, इथल्या गोरगरीब, शोषित, कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला, त्यांच्या वंशाला त्या ठिकाणी झेंडा वंदन करण्यासाठी बोलवलं पाहिजे. कारण हा झेंडा हा पवित्र झेंडा आहे, हा विषमतेचा झेंडा नाही, हा समतेचा झेंडा आहे. म्हणून ज्यांनी देशासाठी लढा उभा केला, देशाला न्याय मिळवून दिला, देश पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात आणला, त्या परिवर्तनवादी महापुरुषाच्या नातेवाईकाच्या हाताने एक दुसरी महत्वाचे जे राज्यावरती त्यांचे मुलं स्वातंत्र्य सैनिक म्हणून मृत्यू पावले, त्यांच्या नातेवाईकांनी, आणि देश पारतंत्र्य ज्यांनी उठाव केला, ज्यांनी उठाव केला इंग्रजांच्या विरोधामध्ये, त्यांच्या नातेवाईकाच्या हाताने हा ध्वजारोहण होणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं ते होत नाही, ही आम्हाला अपेक्षा होती. म्हणजे खरं तर ही आपल्या भारतीयांची खऱ्या अर्थानं खूप मोठी शोकांकित आहे अरुणजी. खरं तर हा खूप मोठा सवाल तुम्ही इथे उपस्थित केलेला आहे. आणि एक शेवटचा महत्वाचा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्ही युवकांना काय संदेश देऊ इच्छिता? सगळ्यात महत्वाचं ह्या देशातील युवकांना एकच संदेश देऊ इच्छितो की युवकांनी एकत्र आलं पाहिजे, शिकलं पाहिजे. त्याचबरोबर ज्या देशात महापुरुषांनी परिवर्तनवादी चळवळीत काम केलं, इथली गुलामी नष्ट करण्याचं काम केलं, ज्यांनी भेदभाव नष्ट करण्याचं काम केलं, ज्यांनी स्त्री पुरुष समानतेचा विचार मांडला, त्याचबरोबर भेदभाव नाकारला, आणि हा देश पुरोगामी परिवर्तनवादी शेतकऱ्यांचा, बळीराजांचा, शाहू फुले आंबेडकर विचारांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा, अण्णाभाऊ साठेंचा, उमाजी नाईक, तंट्या भील, त्याचबरोबर अहिल्याबाई होळकर या परिवर्तनवादी महापुरुषाच्या विचाराने पुढच्या काळामध्ये गेलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं तरुणाच्या दृष्टीने एक महत्वाचं माझं विनंती आहे.
त्याबरोबर व्यसनाधीनता सोडली पाहिजे. पुरुष त्या ठिकाणी तरुण सगळे सक्षम झाले पाहिजे आणि जातीय दंगली न करता, भेदभाव न म्हणता हा देश आपला आहे, हा देश पारतंत्र्यातून मुक्त केले, भेदभाव मुक्त हा भारत देश घडवण्यासाठी, विषमता मुक्त देश घडवण्यासाठी इथल्या तरुणांनी एकजुटीने जात धर्म पंथ बाजूला ठेवून एक दिलाने या देशाचं, भारताचं आणि भारतीय संविधानाचं संरक्षण केलं पाहिजे. तरुणांना माझी विनंती आहे, या देशातल्या संविधानाला कुठल्याही पद्धतीचा धक्का लागणार नाही यासाठी संविधानाचं रक्षण केलं पाहिजे. नक्कीच अरुणजी, खूप सुंदर विचार तुम्ही या दिलखुलासच्या माध्यमातून मांडलेले आहेत. तुमचे मनपूर्वक आभार. तुम्ही दिलखुलास मध्ये फोन केल्याबद्दल धन्यवाद. हॅलो, बोला. नमस्कार. फोन इन कार्यक्रम दिलखुलास मध्ये आपले स्वागत आहे. कोण बोलतंय? नमस्कार, मी नवनाथ साबळे, चेंबूर घाटकोपर या ठिकाणी बोलतोय. नक्कीच आपण मुंबई बघून आमच्याशी संवाद साधताय. हो, नाही असं काही नाही. मुंबई बघूनच आपण आमच्याशी संवाद साधताय ना? हो, मुंबई बघूनच. हो, नवनाथजी काय करता आपण? हा, बोला. मी सोमया कॉलेज या ठिकाणी मॅनेजमेंट कॉलेज आहे या ठिकाणी लायब्ररी सुपरिटेंडेंट म्हणून काम करत होतो आणि जस्ट 31 तारखेला मी रिटायर झालो. हो, नक्कीच. म्हणजे आता तुम्ही सेवानिवृत्त आहात आणि खरं तर आजचा आपला पहिलाच असा स्वातंत्र्य दिन आहे की जो आपण घरात बसून साजरा करतोय. कशा पद्धतीच्या तुमच्या भावना आहेत? ऍक्च्युली पहिल्यांदा म्हणजे सांगावं वाटतं की गेल्या म्हणजे माझं वय आता 58 वर्ष संपलं. 58 वर्षामध्ये कधी असं घरामध्ये बसून हा म्हणजे असं सण साजरा केलेला मला कधी आठवत नाहीये आणि पहिलीच वेळ आहे. त्यामुळे जरा वाईट वाटतं की घरामध्ये बसून आपला स्वातंत्र्य ज्या लोकांनी या देशासाठी आपलं रक्त वाहिलं आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळून दिलं तर वाईट वाटतंय. नक्कीच. आणि खरंच आजचा जो स्वातंत्र्य दिन आहे तो इतिहासात खरंच खूप असा वेगळा स्वातंत्र्य दिन आहे असा वाटतोय. कारण कोविडमुळे सर्वजण आपण घरातूनच हा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. खरं तर भारतीयांच्या भावना आपण या आपल्या फोन इन दिलखुलासच्या माध्यमातून जाणून घेत आहोत नवनाथजी. आणि मला सांगा, खरं तर या भारतामध्ये आता आपल्याला स्वातंत्र्य मिळून 74 वर्ष खऱ्या अर्थाने झालेली आहेत. तुम्हाला कुठली अशी एखादी गोष्ट आहे किंवा एखादं कुठलं असं प्रकरण आहे जे तुम्हाला अद्याप खटकतंय आणि खऱ्या अर्थानं तुमच्या मतानुसार लोकशाहीची म्हणा स्वातंत्र्याची व्याख्या नेमकी कशी असेल? आता जसं आपल्याला घटनेमध्ये लिहून दिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की बाबा लोकशाही निर्माण करते ही देशाला ही एवढी म्हणजे पूरक आणि देशाच्या हितासाठी निर्माण करत आहे. परंतु ही चालवणारी लोक जर चांगली असली तर देशाला किती पुढे घेऊन जातील आणि आपल्या देशामध्ये समानता आणि जे काय आपला जो समानतेने म्हणजे आपला इतिहासच सांगतो शिवाजी महाराज त्या काळात देखील म्हणजे समानता शिवाजी महाराजांनी समानता आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले असे बरेच मोठे थोर नेते होऊन गेले. यांनी समानता हाच आपला धर्म हाच आपला सामाजिक एक बांधिलकी जोपासली आणि त्या दृष्टीने त्यांनी लोकशाहीची स्थापना केली आणि लोकशाहीच्या माध्यमातून आपण आज भारतामध्ये राहतो. तसं कुठे वाटत नाही की बाबा जातीभेद वगैरे वगैरे आहे. तरी काही लोक म्हणजे याला कुठे गालबोट लागेल असं वागतात. ते पाहून जर दुःख वाटतं की बाबासाहेबांना, शिवाजी महाराजांना, छत्रपती शाहू महाराजांना जो भारत अभिप्रेत आहे तसा भारत जर घडला तर खूप बरं वाटेल. नक्कीच नवनाथजी, तुम्ही खूप सुंदर संदेश या माध्यमातून दिलेला आहे आणि तुम्हाला अपेक्षित असणारा आणि शिवराय असतील, आंबेडकर असतील, शाहू फुले आंबेडकर असतील त्यांना हवा असणारा भारत आपण सगळ्यांनी घडवायचा आहे ही जबाबदारी आपल्या सर्वांवरती आहे. धन्यवाद, तुम्ही आज आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात. मनापासून धन्यवाद. थँक्यू. आणि तुम्हाला सुद्धा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या लक्ष शुभेच्छा. हॅलो. हॅलो, नमस्कार. फोन इन कार्यक्रम दिलखुलास मध्ये आपले स्वागत आहे. कोण बोलतंय? मी LPC तृप्ती कांबळे बोलते. हो, बोला. तृप्तीजी, काय करता?
सर मी पोलीस दलामध्ये आहे, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये. आणि जनतेची सेवा. नक्कीच तृप्तीजी, आपण कुठून बोलताय? मी अहमदनगर भिंगार येथून बोलते. तृप्तीजी, खरंच आम्हाला खूप आनंद झालाय की एक पोलीस ऑफिसर आमच्याशी गप्पा मारतायत, ते पण दिलखुलास या कार्यक्रमामध्ये. खरं तर आज भारताचा 74वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय. एक खाकी वर्दीतला सैनिक, काय सांगू इच्छितो? प्रथम मी सर्व भारतीयांना शुभेच्छा देऊ इच्छिते. आणि सर्वांना स्वातंत्र्याबद्दल खूप अभिमान आहे. आणि स्वातंत्र्य म्हणजे फक्त देश स्वतंत्र नाही, तर एक व्यक्ती स्वतंत्र, त्याच्या मनपसंतीचं स्वातंत्र्य हे असणं म्हणजे स्वातंत्र्य. नक्कीच. आणि खरं तर एक पोलीस ऑफिसर तुम्ही आहात, आणि तसं पाहायला गेलं तर मला तुम्हाला महत्वाचा एक प्रश्न विचारायचा आहे की आताच्या कोरोनाच्या काळात तुमचे खूप पोलीस लोकांचे खूप हाल होतात, तरी देखील तुम्ही देशासाठी लढताय. खरं तर हे कौतुकास्पद बाब आहे. एक जबाबदार पोलीस ऑफिसर म्हणून काय सांगाल की इतक्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅनेज कराव्या लागतात? प्रथम तर सर, आमचं कर्तव्य आहे, पोलीस दलामध्ये आहे, कर्तव्य आहे समाजाची सेवा करणं. पोलीस दल हे समाजासाठीच आहे आपल्या. परंतु जे आपले बांधव आहेत, सामाजिक बांधव आहेत इतर, यांनी पण पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे. हो, नक्की. काही वेळा कुठं आरेरावी होते किंवा काय होतंय, तर पोलिसांच्याकडे बघण्याचा नजरिया थोडासा लोकांचा बदलला पाहिजे. कारण जे पूर्वी आदर सन्मान होता त्यात कुठेतरी थोडीशी कमी वाटते. हो, नक्कीच. कारण उणीव थोडीशी भरून काढली पाहिजे. हो, कारण काळ आताचा खूप बदललाय आणि यामध्ये खरं तर पोलीस आपल्यासाठी रस्त्यावरती उतरतात. खरं तर माणसातील देव माणूस ज्यावेळेस आपण म्हणतो ना, तर मला असं वाटतं माणसातील देव माणूस खरं कोण असेल तर तो आहे एक रस्त्यावरती हातात छडी घेऊन उभा राहणारा पोलीस, आणि दवाखान्यामध्ये लोकांना वाचवण्यासाठी आज पीपीई किट घालून उभा राहणारा आमचा डॉक्टर. हे खऱ्या अर्थानं हे जे काही दोन माणसं आहेत, दोन व्यक्ती आहेत, ते खऱ्या अर्थानं मला वाटतं पोलीस आणि डॉक्टर हे माणसातील देव माणूस आहेत. हो, बरोबर आहे सर. परंतु आपण सफाई कर्मचाऱ्यांना पण विसरतोय. नक्कीच, त्यांचा पण महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे हा, बोला. आणि सर्वांनी मिळून ह्या कर्मचाऱ्यांना, ह्या सर्वांना सहकार्य केलं तर आपण ह्या कोविडशी पण नक्की जिंकू. नक्कीच मॅडम, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचतोय, तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचतायत. आणि जसं की तुम्ही म्हणाला की सफाई कामगार, तर सफाई कामगार तर आहेतच, पण माझ्या मतानुसार भारतासाठी प्रत्येक जो काही नागरिक असेल, शेतकरी असेल किंवा दवाखान्यातील डॉक्टर्स असेल, परिचारिका असतील किंवा सफाई कामगार असतील किंवा इतर कुठलेही कर्मचारी असतील, आपण असं जर स्वातंत्र्याचं जर बोलत असलो तर मला असं वाटतं की बरेचशा जणांचा असा पूर्वग्रह दूषित आहे की फक्त सीमेवर लढणारे सैनिक फक्त देशासाठी काम करतात. तर मला असं वाटतं की जो माणूस आपल्या भारतासाठी प्रत्येक क्षण खर्च करतो ना, मग तो डॉक्टर असेल, पोलीस असेल किंवा शिक्षक असेल, तर हे सगळे मला वाटतं खऱ्या अर्थानं आपल्या भारतासाठी लढतात. हो, बरोबर आहे ते. नक्कीच. आणि तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाच्या. तुम्ही आमच्याशी संवाद साधलात. खरं तर एक पोलीस ऑफिसर आमच्याशी बोलतायत, आम्हाला खूप आनंद झालाय. थँक्यू सर. तुमच्या चॅनलला, तुमच्या याला पण माझ्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या पूर्ण देश बांधवांना आजच्या दिवशी हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या देशातला पूर्ण एक बांधव आहे, तर त्याला सुद्धा आपलं स्वातंत्र्य मिळणं, हे स्वातंत्र्य म्हणजे काय ते सुद्धा त्याला प्रत्येकी कळणं हे गरजेचं आहे. हो, नक्कीच. तृप्तीजी, तुम्ही कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मी आभार व्यक्त करतो. आणि नक्कीच आमच्या माध्यमाशी असंच तुम्ही जोडले जा. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद. हॅलो. नमस्कार. फोन इन कार्यक्रम दिलखुलास मध्ये आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय? मी शिरोळ अनंत गोरखे बोलतो. कुठून बोलताय आपण? मी कर्जत तालुक्यातून बोलतो, जिल्हा अहमदनगर. ओके शरदजी, बोला, काय करता आपण? मी प्राथमिक शिक्षक आहे.
अरे वा, एक प्राथमिक शिक्षक आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आमच्याशी संवाद साधतायत. ऐकून खरंच खूप बरं वाटलं शरदजी. खरं तर आजच्या स्वातंत्र्य दिवसाची कशी लगबग होती तुमची? आज आपला देश 74वा स्वातंत्र्य दिन साजरा करत होता, पण आपल्यावर त्या कोरोनाच्या संकटामुळे सगळं हा राष्ट्रीय सण सुद्धा आपल्याला सोशल डिस्टन्सिंग ठेवून जे काही नियम आहेत त्याच्या नियमानुसार आपल्याला साजरा करावा लागला. त्यामुळं इथं काही विशेष गर्दी नव्हती किंवा काय कोणाला आमंत्रित केलेलं नव्हतं. मुळात मुलांना तर बोलवायचंच नव्हतं शाळेत. मुलांसाठी प्रभात फेरी नव्हती, त्यांचे काही कार्यक्रम नव्हते, त्यांची गाणे नव्हती, भाषणं नव्हती. त्यामुळं शाळेतले शिक्षक आणि आम्ही सोशल डिस्टन्स म्हणजे कोरोनाच्या नियमानुसार आम्ही हा शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा केला. नक्कीच शरदजी, तुम्ही खूप सुंदर तुमच्या भावना व्यक्त करताय आणि आम्हाला अशाच विद्यार्थ्यांच्या सुद्धा भावना हव्या होत्या. आणि एक तुम्ही शिक्षक आहात आणि शिक्षक चांगला जाणतो की विद्यार्थ्यांच्या भावना कशा पद्धतीच्या असतात. खरं तर आजचा स्वातंत्र्य दिन कोरोनाच्या काळात आपण सर्व घरात बसून साजरा करतोय. तुम्ही एक शिक्षक आहात आणि विद्यार्थ्यांच्या आजच्या ज्या काही भावना आहेत स्वातंत्र्य दिनाच्या, घरात बसून विद्यार्थी स्वातंत्र्य दिन साजरा करतात, कसं वाटतं तुम्हाला? ठीक आहे, नक्कीच मुलांना या गोष्टीचं वाईटच वाटलं असेल की आपल्याला या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात शाळेत जाता आलं नाही, एकत्रित होऊन हा कार्यक्रम साजरा करता आला नाही, प्रभात फेरी नाही, त्यांच्या घोषणा नाही. त्यांच्या घोषणाने सगळा परिसर दुमदुमून जात असतो. त्यांची भाषणं नाही ती मुकल्यांची. त्याचप्रमाणे त्यांचे काही छोटे सांस्कृतिक कार्यक्रम असायचे तेही नाहीत. त्यामुळे नक्कीच त्यांच्या या कोरोनाच्या संकटामुळे नक्कीच मुलांच्या आनंदावर शिवीरजनच पडलेलं होतं की हा कार्यक्रम मुलांच्या उत्साहाशिवाय आणि मुलांच्या सहभागाशिवाय साजरा करणं म्हणजे मनाला एक वेदना देणारीच गोष्ट आहे. नक्कीच शरदजी, खरंच खूप सुंदर तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करताय. आणि तुम्हाला आणखीन एक महत्वाचं विचारायचं आहे की आजचा जो स्वातंत्र्य दिन आहे, आम्ही जो आजचा स्वातंत्र्य दिन पाहतोय हा इतिहासात प्रथमच आपण सर्वांनी घरात बसून साजरा केलेला आहे. आणि शिक्षक असताना खरं तर शिक्षकाच्या कुठल्या पद्धतीच्या भावना आहेत की आजच्या आपल्या भारत देशामध्ये कुठल्या पद्धतीचे बदल तुम्हाला हवे आहेत? एका शिक्षकाला कुठल्या पद्धतीचे बदल अपेक्षित आहेत? कोणत्या क्षेत्रात? शैक्षणिक क्षेत्रात की सामाजिक क्षेत्रात? शैक्षणिक क्षेत्रात म्हणा किंवा सामाजिक क्षेत्रात म्हणा, कारण आज सरकारनं ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू केली आहे. तर काही विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नसल्यामुळे शिक्षण त्यांचं अवघं बंद आहे. यावर काय सांगाल? तुम्ही तर खेड्यापाड्यातले शिक्षक आहात, मग तुम्हाला माहित असेल कदाचित कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना या प्रॉब्लेमला फेस करावं लागतंय. होतंय काय की खेड्यापाड्यातली जी काही विद्यार्थी आहेत ते अगदी गरीब घरातली मुलं असतात की ज्यांचे आई वडील रोज कामाला जातात. आणि अशा लोकांना अँड्रॉइड मोबाईल घेणं, स्मार्टफोन घेणं त्यांच्या कुवतीपेक्षा आर्थिक कुवतीच्या पलीकडचं असतं. आणि जरी मोबाईल असला तरी साधारण एका कुटुंबातली जर 2 मुलं असतील तर त्यांच्यासाठी एक जणाला त्याचा वापर करता येतो. पुन्हा ते लॉग आउट करून पुन्हा त्याला ते ऑनलाईन बघता येतं दुसऱ्या मुलासाठी. पण मुळात ह्या टेक्निकल गोष्टी त्या पालकांना किंवा मुलांना समजतात का नाही ही एक शंका आहे. त्याचबरोबर सगळ्याच पालकांकडे आणि सगळ्याच मुलांकडे हे अशा प्रकारचे स्मार्टफोन असतील असंही नाही. काही गरिबीमुळे ते असे फोन घेऊ शकत नाहीत. त्यामुळं ऑनलाईन शिक्षणाची थोडी अडचण आहे. नक्कीच कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे. आणि खरं तर पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुद्धा अजून रद्द झालेल्या आहेत का नाही यावरती सुद्धा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये आहे. तर तुम्हाला काय वाटतं, एक शिक्षक म्हणून जरी तुम्ही प्राथमिक शिक्षक असला तरी तुम्हाला खऱ्या अर्थानं माहित असेल की पदवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा खऱ्या अर्थानं रद्द झाल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आणि विद्यार्थी सध्या परीक्षा देण्याच्या मनस्थितीत सुद्धा नाहीयेत, काय सांगाल? तशी तर या कोरोनामुळे अडचण आहे बरं का परीक्षा देण्याच्या बाबत. पण हा प्रश्नच मुळात संबंधित एक सरकारचा आणि विद्यापीठांचा गुरूंचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला याच्यावर जास्त बोलता येणार नाही. नक्कीच आपल्याला या विषयावर जरी जास्त नसलं बोलता येत तरी तुम्हाला एक आणखीन एक महत्वाचा प्रश्न विचारतो याच विषयावरती, ज्या विषयानं आपल्याला पुढे बोलता येईल कंटिन्युअसली. तर मला तुम्हाला एक महत्वाचं विचारायचं आहे शरद सर. खरं तर तुम्ही शिक्षक आहात,
मग मला सांगा, आता इतर विभागामध्ये सध्या जागा सुटत आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांची पदवीच पूर्ण नाहीये, म्हणजे त्यांची 15वी पूर्ण नाही, त्यांचा निकाल अजून अपेक्षित आहे. खरं तर विद्यापीठ आयोगानं परीक्षा सुद्धा अजून घेतलेल्या नाहीत. मग त्या विद्यार्थ्यांचं मला वाटतं कुठं नुकसान होतंय असं तुम्हाला वाटतं का? कारण ज्या विभागामध्ये आता जागा सुटल्यात तिथं अशी अट आहे की पदवीधर विद्यार्थी असले पाहिजेत, पदवीधर उमेदवार असला पाहिजे. मग सरकारनं लवकरात लवकर निकाल लावून किंवा विद्यापीठानं लवकरात लवकर काय निकाल काढून खरं तर विद्यार्थ्यांचं नुकसान थांबवावं असं तुम्हाला वाटतं? हो हो हो, त्यांची या मुलांची लवकरात लवकर रिझल्ट दिले पाहिजे त्यांनी. आणि मग हे जी मुलं आहेत जे ज्यांना पुढे काही शिक्षण घ्यायचे किंवा पुढे नोकरीच्या शोधात आहे, त्यांच्यासाठी ते नक्कीच त्यांच्यासाठी ते समाधानकारक आणि सोयीचं होईल. नक्कीच सर, तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवसाचं औचित्य साधून आम्ही तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे. कारण मला मगाचपासून बरेचसे असे विद्यार्थी म्हणत होते की सर तुम्ही हा प्रश्न मांडा, आणि हा प्रश्न आपण मांडतोय. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात. धन्यवाद. हो ठीक आहे. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा, अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा, बकुल फुलाच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा. प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. खरंच प्रेक्षक मित्रांनो, असा आपला भारत आणि हा महाराष्ट्र अतिशय सुंदर संस्कृतीने नटलेला म्हणजे आपला भारत देश, आणि त्यातला हा आपला अगदी कंचन कांद्यांचा महाराष्ट्र. चला, आज तुमच्याशी दिलखुलास या कार्यक्रमात संवाद साधता साधता कार्यक्रमाची वेळ कधी संपली हे कळलंच नाही. आपल्या दिलखुलास या कार्यक्रमाची वेळ आता इथे संपत आली आहे. आयुष्याच्या वळणावर खरं तर कुठेतरी थांबायला हवं, आणि वेळ आपल्याला सांगते की ऋषिकेश, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे. त्यामुळे मी ऋषिकेश शेलार दिलखुलास या आपल्या फोन इन कार्यक्रमात आपला इथेच निरोप घेतोय. पण ताज्या अपडेट आणि बातम्यांसाठी पाहत राहा SRB न्यूज आणि राहा नेहमी पुढे सदैव अपडेट. धन्यवाद. Subscribe to my channel and also press this bell icon so you never miss any new updates, cause whenever we upload new video you will get a notification on your phone.